कोरोना व्हायरसचे संकट हे संपूर्ण भारतावरतीच नाही तर जगावरती आलेले आहे। भारत सरकारने या संकटाशी लढा देण्यासाठी कडक धोरणे ही अवलंबिलेली आहेत। या धोरणाचा भाग म्हणून संपूर्ण देश आज लॉकडाऊन करण्यात आलेला आहे। संचारबंदीचा नियम देखील घालण्यात आलेला आहे। कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून माहूर गडावरील श्री रेणुका देवी मंदिर संपूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे। श्री रेणुका मातेचे नित्योपचार मात्र सुरू आहेत। लॉकडाऊन जाहीर झाल्याने मंदिर प्रशासनास वरिष्ठांकडून आदेश येईपर्यंत मंदिर बंदचा कालावधी वाढविलेला आहे। त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या व अनेक भाविक भक्तांचे कुलदैवत असलेल्या श्री रेणुका मातेच्या दर्शनास व चैत्र नवरात्र उत्सवाच्या सोहळ्यासाठी भाविक भक्तांना यावर्षी चैत्रामध्ये येथे येता आले नाही। दरवर्षी चैत्र नवरात्र उत्सव भक्तांच्या अलोट गर्दीने फुलून दिसत होता। मात्र यावर्षी कोरोना व्हायरसमुळे माहूरगड परिसर, मंदिर परिसर व शहरातील प्रमुख रस्ते संपूर्णपणे मोकळे असल्याचे दिसून येते। आज या जगदंबेला, माहूरगडच्या जगदंबेला मी विनवणी करतो की हा कोरोना नावाचा जो व्याधी आहे, रोग आहे, जो भारतावर समयाची संकट घेऊन आलेला आहे आणि या संकटामध्ये विविध लोकांची ज्या काही समस्या आहेत त्या संकट निवारण कर हे जगदंबे, लवकरात लवकर याचे संकट निवारण कर आणि भारतावर आलेलं आर्थिक आणि रोग हे दोन्ही पण लवकरात लवकर नष्ट कर आणि जगाला पण या रोगातून मुक्त कर। आणि हे जो रोग आलेला आहे या रोगामुळे ज्या गावाचं नुकसान होत आहे, देशाचं नुकसान होत आहे, त्या याचे नुकसान होत आहे, लोकांचं नुकसान होत आहे। या नुकसानाला जर कोणी हा जबाबदार असेल तर हा रोगच आहे आणि या रोगाची प्रतिकारशक्ती भरपूर आहे। तरी या आपल्याला बाकीच्या लोकांना विनंती करायची आहे की याच्यापासून जर आपलं संरक्षण करायचं असेल तर जे काही डॉक्टर लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या काळजी आपण घ्यायला पाहिजे, हात धुवायला पाहिजे, तोंडाला मास्क बांधायला पाहिजे। त्याच्यानंतर ज्या काही समजा समस्या तुमच्यामध्ये उद्भवल्या आहेत त्या समस्याला जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर डॉक्टरकडे जा, तुम्हाला खोकला येत असेल तर डॉक्टरकडे जा। या सगळ्या समस्या तुमच्या निवारण करण्यासाठी जे काही राजकीय पुढारी आहेत त्यांनी त्या व्यवस्था आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत, त्या व्यवस्था आपण कम्प्लीटपणे त्याचा अवलंब करायचा आहे आणि या रोगाला आपल्या महाराष्ट्रामधून पूर्ण निर्मूलित करायचं आहे असं मी जगदंबेला साकडं घालतो। असे असले तरी चैत्र नवरात्रामध्ये श्री रेणुका माता मंदिर प्रशासनाने होम हवन करून मातेस फुलांची आरास केलेली होती। चैत्र नवरात्र उत्सवामध्ये पुजाऱ्यांच्या हस्ते नियमित व विधिवत पूजा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून करण्यात आली। त्यामुळे मातेचा गाभारा हा आकर्षक दिसत होता। मात्र याच अनुषंगाने येथील व्यापाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आल्याचे दिसून येते। माहूरमधील बरेच नागरिक यात्रा उत्सव कालावधीमध्ये व्यवसाय करून आपला व आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवितात। मागील अनेक दिवसांपासून श्री रेणुका देवी मंदिर बंद आहे। तसेच चैत्र नवरात्र हा उत्सव सुद्धा भाविकाविनाच पार पडलेला आहे। कोरोनामुळे शहरातील व मंदिर परिसरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवावी लागत आहे। त्यामुळे या व्यापाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। आज माहूर परिसरात रेणुका देवीच्या मंदिराजवळ आज जे लॉकडाऊन जे झालेलं आहे, लॉकडाऊनमुळे माहूर परिसरातली सगळी दुकानदार व रेणुका देवीचे मंदिरावरील सगळे 110 दुकानदार आज सगळे पूर्णपैकी बंद आहेत। आणि आज करीब एका महिन्यापासून माहूर शहराला जे बाहेर गावचे प्रवासी वगैरे येणारे, जे रेणुका मातेच्या दर्शनाला येणारे, जे नवमीच्या काळात चंद्रपूरचे वगैरे येणारे लोक आज कोणीही म्हणजे इथं परिसरात कोणीही आलेले नाही आहे किंवा पूर्णपैकी मंदिर परिसर बंद आहे। आणि जे पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे लॉकडाऊनमुळे त्याचं पूर्णपैकी व्यापारी संघटना किंवा रेणुका देवीचे व्यापारी वगैरे सगळे पाळत आहोत। आज जवळपास हजारो लोकांचं इथं माहूरमध्ये आगमन होत होतं नवमीच्या यात्रेच्या निमित्तानं। आज पूर्ण एप्रिलपासून मार्चपासून पूर्ण जवळपास 15 ते 20 दिवस झाले आज पूर्ण आम्ही लॉकडाऊनचं पालन करत आहोत। आणि यामुळं आज इथलच्या व्यापारावर, इथलच्या लेबरवर वगैरे अति म्हणजे उपासमारीची वेळ आलेली आहे।
आणि हे अति आवश्यक आहे जे आम्हाला आज लॉकडाऊनचं पालन करणं। श्री रेणुका देवी संस्थान श्री क्षेत्र माहूरगड येथून संजय घोगरे, राजू दराडे, कार्तिक बेहेरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।